महायुतीनं निवडणुकीमध्ये जोरदार बॅटिंग केली आणि त्यामुळे आम्ही विश्वचषक जिंकलो असं फडणवीस यांनी म्हटलं। शिवाय महाराष्ट्रातल्या प्रकल्पांच्या कामांविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला माहिती दिली। वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पामुळे विदर्भामध्ये सिंचनाचा प्रश्न सुटणार, विदर्भातल्या औद्योगिकरणाला सुद्धा फायदा होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं। जयंतराव 19ला जाहीरनाम्याचा विचार केला तर तुमच्या जाहीरनाम्याचा करावा लागेल का? पहिली 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, आमचं नव्हतं। आम्ही तर मग वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं आणि मग आम्हाला माहिती होतं की पुन्हा निवडून यायचं असेल तर 2020ची मॅच खेळावी लागेल आणि म्हणून सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि अशी बॅटिंग केली की आम्ही विश्वचषक जिंकलो आणि चॅम्पियन म्हणून या भागामध्ये आलो। विदर्भातला जो दुष्काळी पट्टा आहे, या सगळ्या दुष्काळी पट्ट्यातनं या ठिकाणी हा नदीजोड प्रकल्प चाललाय। एक प्रकारे 550 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आणि 2 गोष्टी याच्यातनं होणार आहे। सिंचनाचे प्रश्न यातनं संपणार आहेत, पिण्याच्या पाण्याचे संपणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की भविष्यातलं जे औद्योगिकीकरण आहे त्याच्याकरता विदर्भामध्ये मुबलक पाणी या एका प्रस्तावामुळे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे आम्ही बघतो।